सांगताय तुम्हाला आणि उद्धव याला एकनाथ शिंदेला असं आहे, उद्धवजींचा बॅलन्स गेलेला आहे. त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी. मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेले आहेत. पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी. संध्याकाळी अनिल देशमुख आपली भेट घेतली असं आम्हाला कळतंय. काल रात्री इतर मुक्कामी ते पण याच हॉटेलमध्ये होते. उदय सामंतांची भेट घेतली, त्यांनी कबूल केलं. पण तुमच्या माझी भेट अनिल देशमुखांनी घेतलेली नाही. अजित सर अजित पवार आज म्हणाले संधी मिळाली असते. ते तर स्पष्टच आहे. त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला. पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान पवारसाहेब सुप्रियाताईंनाच देतील, त्यामुळेच ते बाहेर पडले. सर अजित पवार असं म्हणाले की चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्यामुळे निश्चितपणे आज सकाळी ते बोललेले काल बोलले आहेत आणि काल त्याच्यावर बोललोय. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणत होते की शिवसेना प्रादेशिक पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होईल. पण अजित पवार असं म्हणतायत की शक्यच नाही ते, कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो, त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोलले अशी चर्चा सुरू आहे. असं आहे, अजितदादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय आणि त्यांना सायकियाट्रिस्टची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय अशी टीका फडणवीसांनी केली.